नमस्कार, मी प्रतीक आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या ह्या नवीन ब्लॉगमध्ये। तर आज आपला हा पहिला दिवस आहे ह्या घरात आणि तुम्हाला दाखवतो घराची परिस्थिती काय आहे ती। इथे वगैरे इकडे आहेत। घराची अशी परिस्थिती ह्याच्यासाठी आहे का हे सगळं सामान आपण लेट नाईट आणलं। लेट नाईट ह्याच्यासाठी आलं कारण की आपल्याला टेम्पो वेळेवर भेटला नाही आणि एका मित्रानेच आपल्याला हेल्प केली इकडे आणायला आणि हे सगळं रात्रीच इकडे आलं, इकडे सगळं टाकलं। रात्री लेट आल्यामुळे हे असंच राहिलं। आता आपल्याकडे टास्क आहेत का आपल्याला हे सामान आधी सगळं दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट करायचं आहे आणि मग ही रूम साफ करायची, म्हणजे ही लिव्हिंग रूम हॉल साफ करायचं आहे आपल्याला। त्याच्यानंतर हे झाल्यानंतर तो सामान परत इकडे आणायचं आहे, मग ती रूम साफ करायची आहे। असं करून आपल्याला अंधार व्हायच्या आधी जेवढं होईल तेवढं, ॲक्च्युली ऑलरेडी संध्याकाळ झालं आहे कारण की मी कामावर गेलेलो, सुट्टी नव्हती मला, त्याच्यामुळे आता हे फटाफट करायचं आहे, लवकर किचन सेटअप वगैरे करायचं आहे। पण जेवढं लवकर होईल जेवढं होईल आता तेवढं करायचं आहे आणि उरकायचं आहे। तर चला फटाफट आपण आधी सामान शिफ्ट करायला सुरू करूयात। सगळं एवढं साफ केलं आता त्या रूममध्ये नेऊन टाकलंय, दाखवतो। इकडे नेऊन आणलं, टाकलं सगळं, इकडे आणून टाकलंय सगळं। आता ती रूम साफ करतो, म्हणजे लिव्हिंग रूम हॉल, आणि मग इथलं तिथे तिथलं इथे करायचं आहे। आधी ॲटलिस्ट स्टार्ट करूयात चला साफ करायला। आणि हा एक किचन आहे, जसाच राहिला आहे, देवाचं कापड करून ठेवलं। आता किचनचं सामान घेतलं ते तेवढं, हे पण स्टँडवर वगैरे चढवायचं आहे, फ्रीज। टास्क आहेत भरपूर, सुरू तर करूयात। चला हॉल झाला साफ करून, किचन झाला साफ करून, फ्रीज पण लावून टाकला। आता ती वाली रूम राहिलंय, ती सुकली आता, तर तिथलं सामान इकडे आणि मग ती साफ करून घेऊ पटापट। ही रूम खाली गेली पूर्ण आणि इथलं सगळं पसारा हॉलमध्ये। हॉलमध्ये आला पूर्ण पसारा। चला आता फटाफट बेडरूम साफ करून घेऊ।
मला सगळे रूम साफ झाल्या, किचन साफ झालं, तर सामान अरेंज करायचं आहे. हे अरेंज करतो चला. सगळं अरेंज केलं आहे, जसं होईल तसं सगळं सामान ठेवलं आहे इकडे. किचनमधलं किचनचं सामान होतं रिलेटेड टू किचन, सगळं किचनवर ठेवलं आहे. फ्रीज माझ्या मम्मीने दिलेला गिफ्ट मला, माझ्या मम्मीने दिलेला गिफ्ट मला फ्रीज ठेवला इकडे. सुरू करायचं आहे अजून रिकामा आहे, कारण की ते हलवून आणलेलं ना, तर तेच गॅस ते हे झालं असेल, तर ते थोड्या वेळात सुरू करता येईल मला लगेच ना. बाकी हे केलं न्यू डोअर मॅक्स, हे कामाचं सामान म्हणजे जे आता बाहेर जाताना लगेच बॅग परत खांद्यावर टाकली, परत आलो परत काढलं तेव्हाला. हे टेबल छोटंसं ते बसायला, हे आता तेच थोडं न्यायचं. आणि हे आता काय आहे, आता असा टास्क आहे का हे लाईट्स आहे ते लावायचे. ते इकडे जो आधी राहत असेल भाड्याने तेवढा कंजूस होता, त्याने इवन बल्ब्स पण नाही ठेवले, सगळे बल्ब्स पण काढून घेऊन गेले. ते सगळे लावल्यात आता आणि ट्यूब्स लावून घेतात फटाफट. आणि त्याच्यानंतर आंघोळ करून मग देवं मांडायचे आहेत. चला फटाफट करूयात. सक्सेसफुली लाईट इन्स्टॉल झाले, चालू झाले. कठीण काम आहे ते, पण विदाउट एक्सपिरियन्स करणं म्हणजे, आणि एकटं करणं म्हणजे स्वतःच चढा, स्वतःच करा, स्वतःच चेक करा. पण झालं, पहिली लाईट सक्सेसफुल झाली, बाकीचे पटापट लावून घेऊयात. सगळे लाईटचे कवर पडले तिकडे. सो फायनली रात्र झाली तेव्हा आपले लाईट सगळे लागून झालेत. दाखवतो. एक लाईट लावली इकडे, ट्यूबलाईट, एक इकडे लावली. तर होल्डरला थोडा इश्यू होता, मग मी अशी वायर टाकून याच्यात जुगाड केलं. ॲक्च्युली हॉल थोडासा स्पेशियस वाटतो आहे, एक लाईट मला सफिशियंट नाही वाटली, तर मग मी 2 लाईट्स लावल्या तिकडे. इकडे तर ऑलरेडी लावलेलीच, इकडे एक लावून टाकली, इकडे एक बल्ब लावला, आणि फायनली ही एक लाईट लावली. तर पूर्णपैकी थकलो आहे, जायची वगैरे अजिबात इच्छा नाही आहे. पटापट झोपून घेतो, कसं करून ठेवलं आहे ऑलरेडी, पटापट झोपून घेतो आहे. कारण की उद्या सकाळी आपल्याला देव पूजायचे आणि मांडायचे. झोपून याच्यासाठी घेतो लवकर आता, उद्या सकाळी आंघोळ वगैरे करून देव पूजायचे आहेत आणि मांडायचे आहेत. कारण की देव मांडली नाही आहेत अजून घरात, देवपूजा झाली नाही घरात अजून नवीन घरात. आणि हां, दुसरं ही नवीन आपण गॅस स्टोव घेतला आहे, ते पण उद्या खोलायचं आहे, कनेक्शन लावायचं आहे आणि त्याची पण पूजा करून घ्यायची आहे. म्हणजे उद्या देवाऱ्याची पूजा प्लस चुलीची पूजा अशी आपल्याला करून घ्यायची आहे. म्हणून आता लवकर झोपून घेतो. हालत तर बघा तुम्ही काय चाललं आहे. लवकर उठू सकाळी आणि मग हे सगळं उरकूयात. मग चला, हा वाला ब्लॉग आपण आता इकडेच संपवूयात आणि उद्या भेटूयात.
चल तोपर्यंत